पुणे शहरातील पावसाचा जोर सध्या ओसरलाय, पण कालपासून सिंहगड रोडवरील एकता नगर परिसर आणि भिडे पूल पाण्याखाली गेलाय। पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे आता पुण्यातील 1481 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। तर मुख्यमंत्री शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यातील पूरग्रस्त भागामध्ये मुख्यमंत्री भेट देणार असल्याची सुद्धा माहिती आहे। दरम्यान तिथला आढावा जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। शहरात आज पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी सुद्धा भिडे पूल जो आहे तो सलग चौथ्या दिवशी पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या याच संपूर्ण परिसरात आहे। जर आपण बघितलं तर पाण्याचे खरं तर जी लेवल आहे ती आता जवळपास रस्त्यावर येऊ लागलेली आहे। खडकवासला धरणातून मुठा नदीचा विसर्ग जो आहे तो अद्यापही सुरू आहे। काल रात्री उशिराने हे पाण्याचा विसर्ग सोडला जरी नसला तरी संध्याकाळी 5 वाजता 45,000 क्युसेक्सने जो पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। परिणामी भिडे पूल जो आहे तो संपूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन्ही बाजूचे रस्ते जे आहेत ते अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहेत। पुणे आणि खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात जर पावसाचा जोर रात्रीपासून जरी कमी झालेला असला तरी पाण्याचा प्रवाह मुठा नदीत मोठा असल्यामुळे हे सगळं पाणी जे आहे हा संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याने व्यापून गेलेला आहे। त्यामुळे सलग चौथ्या दिवशी भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।